जसं ते वावरामध्ये हाताला बसल्यावर एकदा हलून झालं. तर आज आम्ही आलो आहोत पवना लेकच्या डॅम जवळ. नॉट पवना लेक बट पवना लेकच्या अलीकडे. त्याला काइंड ऑफ हिडन जेम म्हणू शकतात. आणि इथले आमच्या घरचे मेंबर बहुतेक पोहण्याच्या तयारीत पुढे चालले आहेत. मी पण थोडं थोडं 2-2 पाऊल करत पुढे चालले आहे. चला बघूया पुढे काय होतं. जसं ते वावरामध्ये हागायला बसल्यावर एकदा हागून झाल्यावर पुढे सरकावं लागतं, तसंच आम्ही पण इथे एकदा बघून झाल्यावर पुढे मूड प्रमाणे. माझ्या भावाचं म्हणणं आहे की मूड प्रमाणे, मूडवर डिपेंड आहे. आणि इथे छोटासा नाला वाटतोय, इकडे भेटू शकता. हात चड्डीवाला आता जरा बघतोय आणि मग आम्हाला सांगतो. चड्डीवालीचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त हे आवडलं, जे की बहुतेक हे साईड डायव्हर्ट झालेलं पाणी आहे. ओ चड्डीवाला, तुमचं काय म्हणणं आहे? साईडच डायव्हर्ट झाली. त्यांनी रिपीट डायलॉग केला आहे. हे बघा गाईज, आम्ही आता ते पवना नदीच्या काठावर बसलेलो आहे. आणि सध्या हा मुलगा आणि मी आम्ही पाण्यात जाऊन आलो. पण या बिचाऱ्या 3 पोरी, यांच्याकडे यांची खूप मोठी मजबुरी आहे की हे पाण्यात नाही उतरू शकत. खूप मोठी मजबुरी आहे, खूप मोठी. यांनी कपडे आणलेले नाही आणि कपडे घालून ते पाण्यात उतरू शकत नाही बिचारा मुली. आणि हा बघा, हा नागरा पाण्यामध्ये चड्डीवर तर व्हायरल लगेच. तर असं आहे.